वेगवेगळ्या समीकरणाची येत्या काळात चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे। पुढच्या काळात पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्रित येणार का राजकारणात, अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे। तुम्ही कशाबद्दल पाहताय? हे बघा, राजकारणामध्ये काही होऊ शकतं। कोण एकत्र येणार, कोण विभक्त होणार, हे कधीही राजकारणात होतं। अलीकडच्या राजकारणाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल। तथापि महाराष्ट्राला एक सांस्कृतिक राजकीय परंपरा आहे, संस्कृती आहे महाराष्ट्रामध्ये। विरोधी पक्षाचा नेता असला तरी सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, सत्ताधारी असेल ते विरोधी पक्षाचे लोक शुभेच्छा देतात। आणि पवारसाहेब तर या देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्याच्यामुळं जर अजितदादा त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपली पत्नी, कुटुंब आणि आपल्या नेत्यांसमवेत गेले असतील तर त्याच्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही आहे। शिवाय पवार फॅमिली कुटुंबाचं नातं अनेकदा मनभेद झाले तरी जपताना आपण बोलताना त्या ठिकाणी पाहिलं आहे। अशा वेळेला याला कौटुंबिक किनारासुद्धा असू शकतो आणि नाहीतर मग राजकारणामध्ये त्या ठिकाणी आपण नेत्यांना जशी प्रती आपण शुभेच्छा देत असतो तशा प्रकारच्या शुभेच्छा अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांनी दिल्या असाव्यात। सर, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्यांच्यामध्ये मतभेद आणि राजकीय मतभेद जरी असले तरी मित्र कुटुंबातल्या लढ्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत, तर येत्या काळात ते एकत्र येणं शक्य होईल का? हे बघा, राजकारणामध्ये उद्धव ठाकरेजी ज्या वेळेला बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडून आयुष्यभर ज्या काँग्रेसला त्या ठिकाणी शिव्या वाहिल्या, त्या काँग्रेसबरोबर जाऊन बसले सत्तेकरता, त्या दिवसापासून माझा स्वतःचा समज आहे राजकारणात काही होऊ शकतं। आचार विचारधारा त्या ठिकाणी गुंडाळून अलीकडच्या काळात राजकारणामध्ये एकत्र येण्याचं जे काही दिसतंय त्यातनं मी धाडसच करू शकत नाही की असं काय होणार नाही असं बोलायचं। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न सर, मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होण्याची शक्यता आहे। स्वतः अजित पवार हे सुद्धा सकाळी म्हणाले की 14 तारखेपर्यंत होईल असं आम्हाला वाटतं आहे। मात्र मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुठली मंत्रिपदे कुठे राहणार याबद्दल सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे। गृहमंत्रीपद हे भाजपकडे राहील अशी चर्चा होती, मात्र आता अर्थमंत्री सुद्धा भाजपकडेच राहावं अशी भूमिका ही शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेली आहे। जर गृहमंत्री भाजप स्वतःकडे ठेवतंय तर अर्थमंत्रीपद सुद्धा अजितदादांना देण्यात येऊ नये अशी भूमिका। मला वाटतं हे ज्या विषयावर आपण विचारताय किंवा मी बोलतोय हा आपल्या अखत्यारीतला विषय नाही। चर्चा होत आहेत त्या खऱ्याच आहेत असंही मानायचं काही कारण नाही। आता या संदर्भामध्ये निर्णय घेणारी अथॉरिटी तिन्ही पक्षाचे नेते आहेत आणि अमितभाई शाह आमचे केंद्रातले शीर्षस्थ नेते। मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली JP नड्डा साहेब, अमितभाई जे दिशानिर्देशन करतील त्यानुसार त्या ठिकाणी जागा वाटप असेल, खाते वाटप असेल त्या ठिकाणी होत असतं। आणि त्याच्यामुळे आता चर्चा आहेत, सूत्र आहेत, त्यांनी अशी भूमिका घेतली। मला वाटतं ह्या फक्त मीडियात आपल्यासाठी त्या बातम्या आहेत। या गोष्टी 3 नेते किंवा आमचे केंद्रातले शीर्षस्थ नेतेच अधिकारवाणीनं सांगू शकतात। शेवटचा प्रश्न सर, मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होईलच का आणि हा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तिन्ही महायुतीच्या पक्षांमध्ये समतोल पाहायला मिळणार? हाही प्रश्न माझ्या अधिकार कक्षेतला नाही। मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। पक्षश्रेष्ठींची मान्यता घेऊन मुख्यमंत्रीच सांगू शकतील कधी विस्तार होईल आणि त्याच्यामुळे अजितदादांनी सुद्धा सांगत असताना बहुतेक 14ला होईल असं सांगितलं आहे। 14लाच होईल असं सांगितलं नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री हेच त्या ठिकाणी तारीख ठरवत असतात, ते अंतिम असतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।